विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम मेंटेनन्स ह्या व्यवसायातील पहिल्या वर्षामधील स्पेशल सेमीकंडक्टर डिव्हाइसेस पार्ट 1A आठवडा क्रमांक 13 मध्ये आपले स्वागत। सदर स्पेशल सेमीकंडक्टर डिव्हाइसेस ही 3 सत्रांची मालिका मी सौ हर्षदा जोशी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड व माझ्या सहकारी सौ सुगंधा खेडेकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई आपल्या समोर सादर करणार आहोत। आज आपण बघणार आहोत फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर। आता आपण बघूया फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरची व्याख्या काय आहे। A junction field effect transistor is a three-terminal semiconductor device in which current conduction is by one type of carrier, that is electrons or holes. Okay? म्हणजेच काय तर ह्या फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरला आपण जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर सुद्धा म्हणतो। जंक्शन का बरं म्हणतो? कारण ह्याच्यामध्ये आपण पुढे बघूच की 2 पीएन जंक्शन तयार होतात, त्यामुळे आपण ह्याला जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर असंही म्हणतो। आता ह्यामध्ये जो करंट जो प्रवाह फ्लो होतो त्याचं जे कंडक्शन आहे हे फक्त एकाच प्रकारच्या कॅरियरने होतं, म्हणजे आयदर इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स। जसं आपण ट्रान्झिस्टरमध्ये बघितलेलं की ट्रान्झिस्टरमध्ये कंडक्शन हे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स या दोन्ही कॅरियरनी व्हायचं, तसं इथे होत नाही। इथे फक्त इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स, म्हणजे तो कुठल्या प्रकारचा FET आहे ह्यावरती अवलंबून आहे की करंट हा इलेक्ट्रॉन्स थ्रू फ्लो होणार आहे की होल्स मधून, हे आपण पुढे बघूच। इट इज अ युनिपोलार डिव्हाइस। सगळे FET जे प्रकार आहेत, म्हणजे जे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर ह्याचे जे प्रकार आहेत हे सगळे युनिपोलार डिव्हाइस मध्ये मोडतात। युनिपोलारचा अर्थ एकाच प्रकारची पोलॅरिटी, एकाच प्रकारच्या कॅरियरने करंट फ्लो होतो, सो इट इज कॉल्ड ॲज अ युनिपोलार डिव्हाइस। आता आपण बघूया व्हॉट आर द कन्स्ट्रक्शनल डिटेल्स। ओके, आता हे तुम्ही बघत आहात की इथे 2 डायग्राम दिलेले आहेत। डायग्राम नंबर 1 मध्ये त्यांनी दाखवलेला आहे N चॅनल FET, ओके, आणि डायग्राम नंबर 2 मध्ये दाखवलेला आहे P चॅनल FET। आता मी तुम्हाला आधी N चॅनलचे कन्स्ट्रक्शनल डिटेल्स सांगते। आता हा जो आपण N चॅनल FET इथे बघत आहोत, ह्या FET ला आपण बघितलं तर मेन जो बेस घेतलेला आहे सिलिकॉनचा तो N टाइप घेतलेला आहे आणि P टाइप फॅब्रिकेट केलेले आहेत। P टाइप सेमीकंडक्टर ह्याच्यामध्ये फॅब्रिकेट केलेले आहेत। आता ह्या N टाइप मधनं 2 ओहमिक्स कॉन्टॅक्ट काढलेले आहेत। एकाला आपण म्हणतो ड्रेन आणि दुसऱ्याला आपण म्हणतो सोर्स, आणि दोन्ही P टाइपला कॉमन कनेक्शन दिलेला आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे गेट। अशा प्रकारे हा जो N चॅनल FET आहे हा 3 टर्मिनल आहेत, ह्याला ड्रेन, सोर्स आणि गेट। आता इकडे आपण बघत आहोत दुसऱ्या टाइपचा FET, तो आहे P टाइप FET, P चॅनल FET। ओके, आता हा जो P चॅनल FET आहे हा काय करतोय की ह्याचा जो बेस आहे हा कुठला आहे, सिलिकॉन बार मेन P टाइप आहे आणि ह्याच्यामध्ये N टाइपचे बार जे आहेत हे फॅब्रिकेट केलेले आहेत। आता ह्याचा जो गेट आहे हे दोन्ही N टाइपचे कॉमन टर्मिनल काढून गेट घेतलेला आहे आणि एका ओहमिक कॉन्टॅक्टला आपण म्हटलंय ड्रेन आणि दुसऱ्याला म्हटलेला आहे सोर्स। सो JFET has essentially 3 terminals: gate, which is denoted as G, source denoted as S, and drain denoted as D. आता आपण बघूया पोलॅरिटीज कशा दिलेल्या आहेत।
तर पोलॅरिटीज देताना इथे लक्ष देऊन बघा की आपण गेट आणि सोर्स जो आहे हा रिव्हर्स बायस केलेला आहे. ओके, P ला आपण N लावलाय, बॅटरीचा निगेटिव्ह लावलेला आहे आणि N टाईपला आपण बॅटरीचा पॉझिटिव्ह लावलेला आहे. सो दिस हॅज बिकम रिव्हर्स बायस. सो VGS इज रिव्हर्स बायस्ड. दिस इज अँड ड्रेन जो आहे हा पॉझिटिव्ह दाखवलेला आहे, सोर्स जो आहे हा निगेटिव्ह दाखवलेला आहे. बट यू कॅन इंटरचेंज द polarities also. Either one can be positive and either one can be negative. Okay, so here the main thing is, the main control is on VGS. So VGS should always be reverse bias. This is the normal way of connecting JFET. So this is N channel JFET, this is the P channel JFET. So here again for reverse bias the polarities will be reversed. This is the main difference between N channel and P channel. Okay. Now we will see the basic working principle of JFET. आता इथे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला कळेल की इथे एक स्विच ठेवलेला आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मेन कंट्रोलिंग काय आहे इथे, तर VGS कडेच कंट्रोल असतो. दिस शुड ऑलवेज बी रिव्हर्स बायस, म्हणजे हे कनेक्शन बरोबर केलेलं आहे. आता इथे तुम्ही बघत आहात की इथे हे दोन PN जंक्शन आहेत आणि इथे बारीक जी तुम्हाला सेमी सर्कल दिसत आहेत जे ब्लू लाईन्सने कव्हर केलेले आहेत, हे डिप्लिशन रिजन्स आहेत. ओके, आता when VDS is applied, म्हणजे ड्रेन आणि सोर्सच्या मध्ये आपण एक व्होल्टेज अप्लाय केलेला आहे which is said to be as VDS. ओके, आता हे व्होल्टेज अप्लाय केलं आणि इकडचा जो स्विच आहे तो ऑन ठेवलेला आहे. ओके, म्हणजे दिस इज ॲज गुड ॲज 0. VGS इज ॲज गुड ॲज 0. तर काय होईल त्यावेळेला की when you are applying VDS here, across G आणि S एक voltage develop होतं which reverse biases the VGS junction. Okay, and this what happens, this goes on increasing the channel. कुठचा, हा जो मधला आहे ना हा चॅनल आहे आणि हे जे आहे ना ते डिप्लिशन रिजन आहे. आता जर इकडचं रिव्हर्स बायस मेंटेन राहिलं तर हा जो चॅनल आहे मधला हा काय होणार आहे, नॅरो होणार आणि मग त्याच्यामुळे काय होईल की सोर्स टू ड्रेन व्होल्टेज फ्लो होणार नाही, म्हणजे आपला JFET ऑन होणार नाही, त्या केसमध्ये कंडक्ट होणार नाही. तर ह्याच्या कंडक्शनसाठी हा जो मधला चॅनल आहे तो जेवढा रुंद असेल, जेवढी त्याची विड्थ जास्त असेल आणि डिप्लिशन लेयर्स जेवढे छोटे असतील तेवढा तो चॅनल कंडक्ट होईल. ओके, सो दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल. नाउ वी विल सी drain and source terminals and voltage on the gate is 0. So we have done this already. The two PN junctions at the side of the bar establish depletion layers. मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधी हेच. आणि the electrons will flow from source to drain through a channel between the depletion layers. The size of these layers determine the width of the channel and hence the current conduction path. आता नेक्स्ट केस मध्ये काय होतंय, आपण हा स्विच जो आहे इकडचा हा ऑफ करतोय. ओके, म्हणजे स्विच बंद केलाय. ह्याचाच अर्थ काय की इथे काय होतं, इथे तुम्हाला रिव्हर्स बायस मिळतंय. जेव्हा VGS रिव्हर्स बायस मिळतो त्यावेळेला जोपर्यंत VDS मुळे जो गेट आणि सोर्सच्या मध्ये एक व्होल्टेज डेव्हलप झालेला आहे ते ओव्हरकम होत नाही, तोपर्यंत हा जो आहे VGS हा ओहमिक चॅनल मध्ये काम करतो. ओके, म्हणजे जसा जसा VGS वाढतोय तसं तसं त्याचं ID पण वाढत राहणार आहे, बट इट डझंट रीच द ऍक्टिव्ह रिजन ऑर कॉल्ड ॲज पिंच ऑफ रिजन. ओके, as soon as the VGS is reduced to a certain level, then the FET will go in the pinch off region. This is what is explained here. आता हे आपण पुढचं बघतोय
स्कीमॅटिक सिम्बॉल ऑफ JFET. आता JFET चा सिम्बॉल फॉर N चॅनल, ड्रेन, सोर्स, गेट, इकडे फरक हाच आहे की ॲरो बघा, ॲरोकडे लक्ष द्या. इथे हा जो ॲरो आहे इथे हा इनवर्ड दाखवलेला आहे N चॅनलला. जसं आपण ट्रान्झिस्टरला NPN ट्रान्झिस्टरला इनवर्ड दाखवतो की नाही, तसंच आउटवर्ड दाखवतो आणि PNP ला इनवर्ड दाखवतो एमिटरला, राईट. तसा हा गेट पासून आत येणारा ॲरो डिनोट्स N चॅनल JFET आणि गेट पासून बाहेर जाणारा जो आहे दॅट डिनोट्स P चॅनल JFET. आता आपण बघूया FET चे मूळ प्रकार किती आहेत. हा चार्ट जर आपण व्यवस्थित स्टडी केला तर आपल्याला पुढचे जे मी भाग घेणार आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. JFET, field effect transistor, is divided into two parts. First is called as junction field effect transistor and the second is called as metal oxide semiconductor FET. आता हा जो मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर FET आहे हा आपण पुढच्या लेक्चरला कंडक्ट करणार आहोत. आज आपण बघणार आहोत जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. नाउ दिस जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर is divided into one part. It's said as depletion mode. आणि ह्या डिप्लेशन मोडला परत दोन प्रकार आहेत. एकाला आपण म्हणतो N चॅनल, दुसऱ्याला आपण म्हणतो P चॅनल. ओके, आणि ह्याचा सिम्बॉल जसं आपण मगाशी बघितला सेम सिम्बॉल N चॅनलचा हा आहे P चॅनलचा. ओके, इकडे फक्त तुम्हाला कुठे लक्ष द्यायचं आहे, ॲरोकडे. आणि मॉसफेट जे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत तरी सुद्धा मॉसफेट मध्ये दोन प्रकार आहेत. एकाला आपण म्हणतो डिप्लेशन मोड, दुसऱ्याला म्हणतो एनहान्समेंट मोड. अगेन डिप्लेशन मोड इज डिवायडेड इनटू N चॅनल अँड P चॅनल. एनहान्समेंट मोड इज अगेन डिवायडेड इनटू N चॅनल P चॅनल. ओके, इथे थोडासा फरक आहे. हा आपल्या जंक्शन FET सारखा नाही आहे. तो काय फरक आहे आणि आपण कसा आयडेंटिफाय करायचा हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. बट नाव यू कॅन स्टडी these symbols. You can draw these symbols in your book and you can study them. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला जास्त सोपं जाईल. आता आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स FET चे. आता कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये दोन प्रकार आहेत परत. एकाला आपण म्हणतो आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स और ड्रेन कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसऱ्याला आपण म्हणतो ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो दीज आर द टू टाइप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स इन JFET which you need to study very well and very thoroughly. Okay, the characteristics of JFET is defined by what? A plotting curve. आपण पुढे बघूच, पण एक कर्व आहे म्हणजेच एक ग्राफ आहे ज्याच्यामध्ये ड्रेन करंट आणि ड्रेन सोर्स व्होल्टेज ह्याच्यामधले जे जे आपण व्हॅरी केल्यानंतर फरक पडतो तो आपण बघणार आहोत. and during variation of drain current with respect to the voltage applied at drain source terminal, we are keeping gate source voltage constant. नेहमी लक्षात ठेवा की गेट सोर्स जो आहे हा मेन आपला मेन पॉइंट आहे जिथे तुम्हाला तो कॉन्स्टंट ठेवून ID आणि VDS मध्ये काय फरक पडतो तो बघायचा आहे. ओके, बेसिकली दीज कॅरेक्टरिस्टिक्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन प्रकार आहेत. एकाला आपण म्हणतो आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स और ड्रेन कॅरेक्टरिस्टिक्स, दुसऱ्याला आपण म्हणतो ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. आता ह्यामध्ये फरक काय आहे आपण पुढे बघूच, पण ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय तेही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सच आहे. त्याच्या पण Y ॲक्सेसला करंट दाखवलेला आहे आणि X ॲक्सेसला ड्रेन सोर्स व्होल्टेज दाखवलेला आहे आणि VGS कॉन्स्टंट ठेवलेला आहे. पण इथे आपल्याला काय बघायचं आहे ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये की VDS म्हणजे ड्रेन सोर्स व्होल्टेज एका पॉइंटला कॉन्स्टंट ठेवल्यानंतर ID मध्ये आणि VGS वेगवेगळ्या रीडिंग्सला VGSच्या ID मध्ये काय काय फरक पडतो. ID इज व्हॉट? ड्रेन करंट मध्ये काय फरक पडतो. ओके, अँड दॅट डिफरन्स इज व्हॉट की आपल्याला एक रिव्हर्स चार्ट मिळतो. वी विल सी इट अहेड. सो लेट्स गो फॉरवर्ड.
आता इथे आपण एक्सपेरिमेंटल व्ह्यू दाखवलेला आहे की जेव्हा VGS 0 असतो, वी हॅव शॉर्टेड द VGS, त्यावेळेला याचं कंडक्शन कसं होणार आहे. तर आपण मगाशीच बघितलेलं आहे की जेव्हा VGS 0 असतो तेव्हा काय असतं, ओहमिक चॅनल ओहमिक रिजन जो आहे, जो इथे तुम्हाला दिसतो आहे, ओके, इट इज मोर. म्हणजे ड्रेन करंट जसा जसा आपण वाढवतोय तसं तसं आपल्याला आयडीचं एक रीडिंग मिळतंय, बट इट इज लिनियर टू this point. Till this point it is linear. This point is said as knee point, and after this knee point you have started getting curve. So before this new knee point the region आहे, that is called as ohmic region, channel ohmic region. Okay, why ohmic? Because this is obeying the Ohm's law definition. R is equal to V upon I. तेव्हा पण आपल्याला असाच ग्राफ मिळतो. प्लीज रिकॉल. ओके, त्याच्यानंतर ती कर्व एका पॉइंट पर्यंत कर्व राहते, अँड आफ्टर दॅट इट गेट्स अ फ्लॅट कर्व. हा जो पॉइंट आहे जिकडून ती फ्लॅट व्हायला सुरू होते, दॅट पॉइंट इज कॉल्ड एज पिंच ऑफ पॉइंट. आफ्टर पिंच ऑफ किंवा आपण त्याला सॅच्युरेशन मध्ये जातो ॲट VGS. ओके, and after saturation region there is another region again which is said as breakdown region. Okay, so now all of you should know that on x axis आपण काय घेतलेलं आहे, एक मिनिट, x axis मला काय घेतलंय, ड्रेन सोर्स व्होल्टेज घेतलाय, लक्ष द्या इथे VDS. ओके, y axis ला काय घेतलेलं आहे, ड्रेन करंट ID इन मिली एम्पियर. ओके, आणि कॉन्स्टंट आपण काय ठेवतो इथे, VGS. आता इथे VGS कॉन्स्टंट म्हणजे 0च आहे. ओके, सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट VGS नाव. म्हणून आपल्याला हा इथे दिसतोय फर्स्ट चॅनल, द फर्स्ट रिजन which is called as channel ohmic region. Then the second region, then a curve comes which is in between knee point and pinch off point. Then the region comes is called as a saturation region or pinch off region, and then comes the breakdown region. So our JFET output characteristics when gate is shorted, आपल्याला अशा प्रकारचा ग्राफ मिळतो, और these are the characteristics. Okay, त्यानंतर आपण बघतोय की आपण बायस दिलेला आहे. रिमेंबर अगेन की हा बायस तुम्ही देता त्यावेळेला गेट आणि सोर्स मध्ये गेट शुड बी रिव्हर्स बायस्ड, म्हणून आपण इथे निगेटिव्ह दिलेला आहे. बघा, बॅटरीचं निगेटिव्हला गेट कनेक्ट केलेला आहे. ऑफकोर्स वी आर डुईंग दिस विथ एक्सपेरिमेंटली. जेव्हा आपण करतो तेव्हा हे डायरेक्ट कनेक्शन न देता आपण एका व्हेरिएबल रेजिस्टर थ्रू करतो, म्हणजे काय, आपल्याला व्हॅल्यू जी आहे ही सहजपणे कमी जास्त करता येईल. ओके, सेम थिंग आपण आउटपुटला पण इकडे व्हेरिएबल रेजिस्टर लावलेला आहे. दिस सिम्बॉल इज फॉर व्हेरिएबल रेजिस्टर, यू ऑल मस्ट बी नोईंग टिल नाव, राईट. आता इथे मी एक्सटर्नल व्होल्टेज दिलेला आहे. आता इथे बघा काय बरं तुम्हाला फरक जाणवतो की इथे हा ओहमिक चॅनल ओहमिक रिजन जो आहे ना, तो जवळजवळ गायब झालेला आहे. हे बघा, इकडे VGS च्या वेळेला हा होता इथे इकडे. ओके, बट नाव जेव्हा मी VGS -1 करते, मग -2 करते, मग -3 करते, म्हणजे as soon as I am decreasing the value, okay, of VGS, तसं तसं आपल्याला लवकर पिंच ऑफ मिळतो, म्हणजेच आपला FET लवकर ऍक्टिव्ह होतोय. So now here it is no more saturation region. Here we are saying this as an active region. Okay, so this much is our active region. After this the gate junction breakdown region आपण याला म्हणतो. ओके, जेव्हा आपण वेगवेगळे VGS घेतो, जसं जसं आपण VGS डिक्रीज करत जातो त्या पद्धतीने आपण काय होतंय, हे जे पिंच ऑफ आहे ते लवकर लवकर मिळत जाते तुम्हाला. ओके, नाउ वी विल गो टू द नेक्स्ट स्लाइड.
terminologies involved in JFET characteristic. First, we are going to see the knee point. Now remember or recall की knee point कुठे होता? Channel ohmic region जिथे संपला तिथून जिथून कर्व चालू झाली ना त्या पॉइंटला आपण काय म्हटलेलं? knee point. Okay. So after this point the linearity curve changes. Second काय आहे? Channel ohmic region. Okay. तर हा जो channel ohmic region आहे, this was what? The region to the left of knee point in the characteristic curve is the channel ohmic region. त्यानंतर pinch off point, the point in the curve above which the drain current does not increase. म्हणजे एका त्या पॉइंट नंतर त्या pinch off point नंतर तुम्ही कितीही VDS मध्ये चेंज केले, VDS वाढवत गेलात तरी सुद्धा ID remains constant. ती फ्लॅट कर्व जी येते that is called as pinch off point. त्याच्यानंतर pinch off voltage. Pinch off voltage is nothing but at this voltage the current is completely turned to be constant. It's called as pinch off voltage. त्यानंतर आहे drain source saturation current. The drain to source saturation current is the current which becomes constant or completely enters a saturation region. The region after the pinch off point in the curve is determined as saturation region. म्हणजे after active region you get saturation region. When JFET is allowed to work as an amplification device, the JFET utilizes this region for operation. म्हणजे saturation region जो आहे हा कधी कामाला येतो तुमच्या? ज्या वेळेला JFET ला तुम्ही एम्प्लिफायर म्हणून वापरताना त्यावेळेला तो तुम्हाला यूज होतो. आता आपण बघणार आहोत ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे these are the same characteristics. म्हणजे त्याचे y ऍक्सेस ला आयडीच असतो, x ऍक्सेस ला VDS असतो आणि कॉन्स्टंट VGS म्हणजे गेट आणि सोर्स मधला जो व्होल्टेज आहे तेच कॉन्स्टंट ठेवतो. कॅरेक्टरिस्टिक तशीच दिसते. बट व्हॉट वी डू इज आपण एका पर्टिक्युलर VDS ला म्हणजे व्होल्टेज ड्रेन सोर्स ह्या एका पर्टिक्युलर व्होल्टेजला आपण वेगळ्या VGS ला करंटची व्हॅल्यू काय आहे म्हणजे वेगवेगळ्या VGS जेव्हा VGS -3 व्होल्ट्स असेल त्यावेळेला आणि VDS is kept as example 5 volts. VDS is 5 volts आणि VGS -2 ला ID किती, -4 ला ID किती, -6 ला ID किती असं आपण प्लॉट करत जातो आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला एक रिव्हर्स कर्व मिळते. That curve is called as transfer characteristic. हे बघा ही अशी कर्व जी आहे this curve is called as transfer characteristics. आता इथे बघा x ऍक्सेस ला तुम्हाला काय दिसतंय? x ऍक्सेस ला ड्रेन व्होल्टेजेस दिसतंय. त्याच्यानंतर y ऍक्सेस ला तुम्हाला ID दिसतोय. ID म्हणजे ड्रेन करंटच दिसतोय. These are the various values of VGS at now. For example, we'll see VGS is -3 volts. त्यावेळेला what is the value of ID? See, this is plotted here. Okay. त्यानंतर VGS 4 volts -4 volts असताना and we have kept this value constant. Suppose it as it is a 5 volt. Okay. आता हे 5 volt असताना ह्याचा ID ची किंमत काय आहे ती? This you have to mark here. Same for VGS 2 volts. VGS 2 volts असताना ID किती असणार आहे? Keeping this value constant. See here. ही जी आहे ही कॉन्स्टंट आहे आणि ह्या सिंगल रीडिंगला सिंगल कॉन्स्टंट रीडिंगला तुम्ही काय जज करताय की आयडीच्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत वेगळ्या अँड वन्स तुम्हाला ह्या मिळाल्या की तुम्ही एक कर्व ड्रॉ करता. दिस इज नथिंग बट कॉल्ड ॲज द ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ JFET.
आता आपण JFET एम्प्लिफायर म्हणून कसा वापरायचा ते बघणार आहोत. While using it as an amplifier, बाकी what we are going to do here is लोडला तुम्हाला RL दाखवलेला आहे, राईट? लोडला RL दिसतो आहे. आता एम्प्लिफायरचा अर्थ काय होतो? The weak signal applied at the input causes a large change in its output circuit. Same phenomenon. BJT जेव्हा आपण एम्प्लिफायर म्हणून वापरायचो तेव्हाही काय व्हायचं की आपण वीक सिग्नल इनपुटला देऊन जेव्हा आपण आउटपुटला एम्प्लिफाईड सिग्नल घेतो किंवा स्ट्रॉंग सिग्नल घेतो, that is called as amplification. Okay, so small changes in the input should cause a large amount of change in the output, so that device can be used as an amplifier, and this phenomenon suits in case of JFET also, so this is used as an amplifier. आता हे कसं, the load resistor is used to reflect this large changes which causes the large voltage drop across the load resistor, and thus a large current is received at the output terminal. आता इथे आपण बघितलं तर इकडे तुम्ही AC सिग्नल दिलेला आहे at the input, a load resistor and a battery supply तुम्ही दाखवलेला आहे बघा इथे. VGG हा बॅटरी दाखवलेली आहे. नाउ मोर प्रिसाइजली आपण ही बॅटरी जेवढी रिव्हर्स करू तेवढा तुम्हाला काय मिळणार आहे, लवकर तुमचा पिंच ऑफ तुम्हाला मिळणार आणि तेवढंच लवकर तुमचा JFET जो आहे तो ऍक्टिव्ह मध्ये जाणार आणि ऍक्टिव्ह नंतर तो कुठे जातो, सॅच्युरेशन मध्ये जातो. सो आफ्टर सॅच्युरेशन, ॲट सॅच्युरेशन यू आर गेटिंग एम्प्लिफिकेशन. ओके, ऍक्च्युअल वर्किंगचे जे हे आहेत पॉइंट्स आहेत ते पुन्हा एकदा बघूया. The gate source terminal is connected to the battery in such a way that gate terminal is connected to the negative of the battery and source is connected to the positive terminal of the battery. This is because we need to reverse bias. हे आपल्याला माहिती आहे की रिव्हर्स बायस करतो आपण नेहमी VGS ला. The input signal which is weak in magnitude is applied by AC source. Okay, AC source लावलेला आहे तुम्ही, weak AC source लावलेला आहे. It is supplied as alternative positive negative half cycles of AC. When the AC signal is applied to input circuit, it will start altering the gate to source voltage. It will have two effects on the gate to source voltage. Either it will reduce the magnitude of reversing biasing applied to the gate source terminal, or it will increase the reverse biasing of the gate to the source terminal. आता आपण काय करणार आहोत की reduced gate source reverse voltage. We know that as you reduce gate source voltage, depletion region inside the channel it will also start decreasing. एकदा depletion region decrease व्हायला लागला की तुम्हाला चॅनलची जी विड्थ आहे, मधला जो चॅनल असतो त्याची विड्थ काय होत असते, मोठी होत राहते. Once the channel width increases, automatically source to drain current जो आहे तो फ्लो व्हायला चालू होणार. So that तुमचा JFET जो आहे तो एम्प्लिफायर म्हणून काम करू शकतो, because large amount of current will flow through it. This leads to amplification of signal and thus JFET as an amplifier is designed. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत performance parameters of JFET. Okay, these parameters are actually in very detail that should be understood कारण ह्याच्यावरती mathematical equations आहेत. But this is not as per your syllabus, but हे जे parameters आहेत हे कधी कधी MCQs मध्ये विचारले जातात. So we are going to study these. AC drain resistance. This is the ratio of change in voltage across the drain source terminal and the change in drain current is termed as AC drain resistance. Okay, हे बघा शेवटी काय आहे, रेजिस्टन्स म्हटलं की इट शुड बी related to voltage and current. So which voltage? आता since this is an FET, it will be drain to source voltage, and which current? It will be drain current, ID. So
The ratio of change in this voltage will give you AC drain resistance. ह्याच्यामध्ये important part काय आहे की this ranges from what 10 kilo ohms to 1 mega ohms and it is denoted as RDS. This also you should remember, and it is also referred as dynamic resistance RD. Okay, so these can be asked in your MCQs. Then DC drain resistance. RDS is a symbol used for DC drain resistance. It is the ratio between change in drain source voltage and change in drain current. The value of drain source resistance is static. Thus, this is also said as static or ohmic resistance. Okay. त्यानंतर conductance. It is the ratio between the change in drain current and change in gate source voltage. But at constant drain source voltage, it is represented as GM. It is what? Conductance म्हणजे काय? Reciprocal of resistance. त्याच्यानंतर amplification factor म्हणजे काय फॅक्टर आहे ज्याच्या थ्रू आपण amplify करतो. So amplification factor is determining the ratio between the change in drain source voltage with respect to change in gate source voltage, but keeping value of drain current constant. It is represented as Greek word mu. This is the symbol for mu. And amplification factor can be as high as 100. Okay. Now we are going to see the advantages of FET relative to BJT. FET is basically, it is high input impedance device, order of 10 raised to 7 to 10 raised to 12 ohms. So input impedance is considerably very high than the BJT. So it is used as a multi-stage amplifier, input stage to a multi-stage amplifier. One class, it generates lower noise than BJT. Okay. त्याच्यानंतर टेम्परेचर स्टेबल आहे ह्याचं compared to BJT. It is temperature stable. Our fabrication process is simpler than FET. So this is majorly it is used in chips. म्हणजे कॉम्प्युटर डिझाईन करताना जे चिप्स मेमरी डिव्हाइसेस लागतात त्याच्यामध्ये FET चा वापर केला जातो. FET reacts like voltage controlled resistor for small values of drain to source voltage. The high input impedance of FET permits them to store charge long enough to allow them to be used as storage elements. म्हणूनच आपण हे PC मध्ये वापरतो. त्याच्यानंतर power FETs जे आहे they can dissipate high power and can switch large currents. FETs are not as sensitive to radiations as BJTs. Then there are disadvantages. Disadvantages are usually it exhibits poor frequency response because of high input capacitance. Some types of FET exhibit poor linearity, and FETs can be damaged in handling due to static electricity. These are some of the disadvantages of FETs. आता सगळ्या मुलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला असेल व्यवस्थित तर तुम्ही टेस्ट नक्कीच देऊ शकता. ही एक सेल्फ टेस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा स्कोर कळतो, चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं काय आहेत ती पण मिळता आहेत आणि हा रिझल्ट आमच्याहीकडे येतो. ओके, तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ही खाली जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर टेस्ट and thank you.